हॅलो. तर आज होता बाळाचा जावळाचा कार्यक्रम आणि आम्ही सकाळी सकाळी उठून सर्वांनी आंघोळ वगैरे केली. सर्वजण आम्ही रेडी झालो आणि आम्हाला जायचं होतं आज मेहकरला. मेहकरच्या अलीकडे एक सोनाटी गाव आहे. त्या सोनाटी गावामध्ये खंडोबाचं मंदिर आहे. तिथला बाळाचा नवस आहे जो आज आम्हाला कंप्लीट करायचा होता. मग आम्ही सर्व सामान वगैरे घेतलं पूजेचं, काहीही न विसरता आणि ठेवलं. कारण सर्वजण खूप गडबड करत होते, लवकर चला लवकर चला. कारण तिकडून येण्याच्या नंतर पण घरी पाहुणे येणार होते आणि मेन कार्यक्रम हा घरी होता. कारण स्वयंपाक वगैरे घरी करणार होते आणि पाहुणेसुद्धा घरी येणार होते. मग आम्हाला लवकर जाऊन लगेच वापस पण यायचं होतं. पण जो मेन कार्यक्रम त्याचा आहे शेंडी काढण्याचा, तो सोनाटी गावामध्ये ठेवला होता त्या खंडोबाच्या मंदिरामध्ये. म्हणून शेंडी कापण्यासाठी त्याचे मामा पण आले होते, म्हणजे माझा मोठा भाऊ पण आला होता संभाजीनगरवरून. आणि हे आमच्या गावाचं वातावरण आहे. नंतर आम्ही पोहोचलो सोनाटीमध्ये. तिथलं वातावरण पण छान आहे, मोकळं मोकळं चांगलं. आणि ही स्टार्टिंग तिथं मस्त नंदी बैल वगैरे होते. बाळ पाया पडत पडत गेलं आणि ह्या कासवाची पण एक मूर्ती आहे तिथे खाली दगडाची, खूप छान. आणि बाळ बघत होतं हे काय आहे. मग मम्मी हे काय आहे बोलत होता. मग त्याला दर्शन वगैरे घेतलं आणि आम्ही आतमध्ये गेलो. आणि आत वगैरे सर्व निवत वगैरे ठेवून आम्ही त्यांनी तिथं पूजा केली. तिथल्या जो पुजारी आहे त्यांनी पूर्ण पूजा वगैरे केली, आरती वगैरे घेतली. कारण आमचा नवसाचा कार्यक्रम असल्यामुळे आरती घ्यावीच लागते. नंतर त्याच्या मामाने शेंडी वगैरे कापली. आणि जेव्हा त्याची शेंडी कापतात तेव्हा आत्याच्या मांडीवर आमच्या इकडे बसावं लागतं आणि दुसऱ्या आत्याच्या मांडीवर ही शेंडी ठेवावं लागते. मग कापली आणि ती पूर्ण एका करदोड्यामध्ये बांधली आणि माझ्या मोठ्या भावाने ती घंटीला वर बांधून वगैरे दिली. असंच असं करतात ते, म्हणजे मला माहिती नाही, पण जसं ते बोलले तसं करा, तसं आम्ही करत गेलो. नंतर इथे असं प्रसाद फेकायचा असतो, जो मला की माहीत नाही कसा फेकायचा. नंतर मग माझी सासू आली, माझे हसबंड म्हणतात हे असं नाही, असं फेकायचं असतं. म्हटलं ठीक आहे, तसं तर तसं. नंतर मग आम्ही तिथे देणगी वगैरे दिली आणि मग निघालो घरी, कारण घरी कार्यक्रम होता. आणि घरी घरचा कार्यक्रम शेतामध्ये आहे, तर शेतामध्ये मी जाऊ शकत नाही आणि तिथला रेकॉर्ड पण करू शकत नाही. तर त्यासाठी मी तो कार्यक्रम तुमच्यासोबत शेअर नाही करू शकत, त्यासाठी सॉरी. आजच्यासाठी एवढंच.